भाऊ, वार्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी दाखल केलेली आहे. काय सांगणार? कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहे? मी 2017मध्ये मला नितीन राऊतनं तिकीट दिली. मी 17मध्ये निवडून आलो. त्यानंतर 22मध्ये माझा कार्यकाळ समाप्त झाला. 22पर्यंत मी हर प्रभागामध्ये जो आमचा प्रभाग असते हर वस्तीमध्ये माझे कार्य आहे. त्यामुळे त्यानंतर 22मध्ये माझा जे कार्यकाळ होता त्यामुळे तेथे मी काम केले प्रभागामध्ये. त्यानंतर आत्ताच्या 24ला साहेबांनी अजून मला तिकीट ह्याकरता दिली की माझे काम पाहून आणि साहेबाचे काम जे आहे त्यांनी जे मला दिलेले आहेत त्यांच्या 1.5 कोटीचं काम मी आपल्या प्रभागात केलेलं आहे. त्यांना जनताला सर्व माहीत आहे. त्यामुळे साहेबांनी मला दुसऱ्यांदा अजून तिकीट देऊन मला खुश म्हणजे प्रसन्न केलं की बा तुमचं कार्य खूप छान आहे वस्तीमध्ये प्रभागामध्ये. त्यामुळे दुसऱ्यांदा मला तिकीट मिळालं. यावेळेस मागच्या वेळेस राहिलेले कोणकोणते कामे यावेळेस तुम्ही करणार आहात? काही कामं रोडची आहेत, काही गटर लाईनची कामं आहेत. ते थोडे क्रिटिकल असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट जागा नसल्यामुळं ते थांबलेले आहेत. तरी पण यावेळेस मी जर निवडून आलो तर ते आम्ही पूर्ण काम करू अशी माझी स्थिती आहे. विजयाचं काय समीकरण असणार? विजयाचं समीकरण असं आहे की माझ्या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत. 3 लेडीज आहेत, 1 जेंट्स आहे. ST SC ओपन OBC आणि 4ही उमेदवार खूपच छान आहे. प्रभागात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. त्यामुळे असं वाटते की आम्ही 4ही विजयी होऊ अशी मला शाश्वती आहे. जनतेला काय आवाहन करणार? आव्हाने ज्या समस्या जनतेच्या आहेत ते आम्हाला आव्हान करते. आम्ही त्यांना आव्हान करू आणि त्यांना सांगू की आम्ही तुमचे काम पूर्ण करू, काही असो पूर्ण करू.